हे करताना असं इकडे बघा त्यांच्याकडे. या भाजीचं नाव काय? राजगिरा. राजगिरा, तांबडी माठ असं मिसळ आहे त्याच्यामध्ये. ती चवीला चांगली लाल लागते. माठ पण आहे ना. हो, ती चवीला चांगली लागते. तुमचं वय काय असेल? काल 8 जूनला 8 जूनलाच. 8 जून अरे आम्ही काय वेळेवर आलोय. 8 जूनला मला 90 वर्ष सुरू झालं. 90? हो, काय 90 सुरू झालं. वा. आणि ही सगळी भाजी तुम्ही लावली आहे हो, आणि तुम्हीच बनवणार आणि आम्हीच खाणार. तुमच्याच हाताने खाणार. हा, तुमच्याच हाताने बनवलेली. हो. काय योग आहे तो. मस्त. मुलं बी चांगली आहेत माझी, सुंदर आहेत. पण मला मुंबईला जमत नाही. मुंबईला नाही. जमत नाही मुंबईला. त्याची किती भाजी होईल शिजून? बस होईल, बस होईल. खरंच आम्ही दोघंच आहे ना. बस आहे. खूप आहे ही. आता थांबा इथेच मी ते भोपळा काढायला 10 कोंबडी आणतो. त्याचा ज्यूस करता येतो ना तुम्हाला? जरा साहेब थोडा तुम्ही काढतो. तुमची विनंती आहे. की? बघा. हा. हॅलो. हा, ते बघा जरा. शो भोपळा. कोंबडी फिरवा. आहा हा. अच्छा. कसला मोठा आलाय. मस्तच. खूप महिने झाले, म्हणजे 8 महिने झाले जवळजवळ, आणि खूप भोपळे खाल्ले. हो. खूप भोपळे खाल्ले. हा तिथे आहे मागे. कुठं? हे बघ हा, इथे. तो वरती आहे. धर. पेरू आहे का बघतो? पण अजून हवंय का आपल्याला? नको ना. एवढा बस होईल. तुमच्यासाठी काढू भोपळा? नको. वाव पेरू. बर. कधी लागतात त्याला कोकम? आता बाहेर तुझा होऊन गेला. तुम्हाला दिसते का कुठे एखादं बघा? तुम्ही पाहा तो. धर सोनी. हा, इथे राईट हँड साईडला पण आहे. कोकम. हा दिसला दिसला. इथे इथे. वा वा वा. फिरवत करा. फिरवा काय? फिरवत. फिरवा, फिरवा जोरात. टर्न इट. आ हा. क्या मस्त दिखा काठी. त्याला ते बेचर आहे, त्याला ते अडकतं. त्याच्यामध्ये अडकून. दाखवा कोकम कसा असतो. आहा तसंच कोकम. हा? नाही जरा. तिथे आहे खालती समोर. जरा तू- अजून एक आहे. मस्त आहे काठी आहे बघा. हो. कृषी खात्यामध्ये उत्कृष्ट विस्तार काम करण्याबद्दल मला 4 इन्क्रीमेंट आणि राष्ट्रपतीकडून हे वाव. राष्ट्रपती पद आहे. हे कधीच आहे? 92 साली शंकर दयाळ शर्मा हे त्यावेळेला होते. वा. आता प्रत्येक काम कसं केलं. आणि हे कुठे आहे? महाबळेश्वर तालुक्यामध्ये जारी नव्हती. ती स्वाती जारी आणून या गावामध्ये पूर्ण क्षेत्र याचं केलं जारीचं. तुम्ही 7/12ला नोंद केली त्याची. वा. ही जारी आहे ती. हे कुठे आहे? ती मांगर. मांगरा. हा, मांगर गाव. हा 8 किलोचा कोबी आहे. हा. हा पण मांगरला काढला? नाही नाही, हे त्या लिंगमळ्यामध्ये. वा. हा. कसला मस्त आलाय हा. बॉस आहेत, हम्म हे गव्हर्नर आहेत, हम्म. आणि मी मशरूम. मशरूम केलं मशरूम. होतं. ते शेतकऱ्याच्याकडे मशरूम केलं होतं टेबल लाईनवर.
आणि 10वीचे विद्यार्थी हा जेवून कुठला मशरूम आहे? डिंगरी मशरूम. डिंगरी मशरूम. डिंगरी मशरूम डिंगरी म्हणजे ऑयस्टरच ना? ऑयस्टरच ना? ऑयस्टर. ऑयस्टर. हत्तीच्या कानात हो. हा. वर्क करून टेबल लाईनवर विकले. चार बटाटा म्हणजे बटाट्याची भजी 4 भजी. भजी. हा, हा, हा. आणि एक भजी मशरूमची. मशरूमची. KFCचं फ्राईड चिकन सारखं. हा. आणि ते मग व्हेजिटेबल मस्त लागते. मस्त लागते. पण मशरूम बेसन मध्ये. हा, बेसन मध्ये. अरे वा. हा. विल ट्राय दिस. आपण घरी केलं होतं तसंच. भजी कुठे केली आपण? पल्लवीने केली होती, ऋषी आणि पल्लवीने. हा शेतकरी आहे. इथे ऊस होतात महाबळेश्वरला. आम्ही लावलेत, एक रांग लावली आहे, काळे ऊस आहेत. हा. तर बघूयात ते पाणी कसे. खूप लागतं ना. पाणी खूप लागतं. पाणी नाही दिलंय आपण. दिलं मी आजच दिलं. राक्षसी पीक आहे. आज रे पण. विधानसभेचे अध्यक्ष नासर फरंदींचे भाऊ आहे ते. वृक्षारोपण करताना मी वृक्षारोपण केलेलं आहे. आता हे गुजरातचे डायरेक्टर मका 5 फुटाचं कणीस झालं होते. हा. हा, आफ्रिकन स्टॉल. झूम कर. हा, मका आहे. झूम करून बघ. तिथे बघा, इथे खालच्या याच्यात आहे. असं झूम कर ना. ट्राय करत हा, माहिती आहे मला, ते कळलं. हे हुशार आमचे पॉडकास्टर सोनिया गांधीजी. हे बघ ना, हा मका बघ. एक्सपॅन्ड कर. बघ केवढं आहे मका. मग आता कोणी नाही लावत हे? लावतात ना, लावतात. कुठे पाचगणीला लावतात? बिलारला लावतात, पाचगणीला इकडेही लावतात. इथे शेतकऱ्यांची माहिती झालेली आहे. हे नवीनच होतं पण त्यामुळे. हा कुठला आहे? आफ्रिकन. आफ्रिकन स्टाल. पण कोण लावतं आफ्रिकन मक्का? लावतात. ते 2 गोष्टी असतात त्याच्यात. ते जनावरांना फार उपयोगी पडतात, त्याचा चारा. हे बटाटा आहे. वा. आणि हे सगळे बटाट्याची रोपं आहेत ना ती? बटाट्याची रोप आहेत. ते बटाटा कसा लागण करायची, किती औषध आणायचं, कसं लावायचं याबद्दल प्रात्यक्षिक आम्ही केलेलं आहे. 3 वेळा बटाटा लावला, एकदाही आला नाही. छोटे आले, आले छोटे. तर एवढूशे आले, तर एवढूशे. सगळ्या सातारा जिल्ह्यातले लोक बोलवून मी काम कसं करतो हे बॉस माझी येते ना? ती कलम 1000 बियेत 1 बी उगवते. त्याची पुनरावृत्ती कशी करायची हे म्हणून मी लिचीची बी लावली आहे, त्याचा एवढा आलाय झाड. आला आहे. हा. बरं, मग ते कुठे लावली? अरे आपण बघतो ना की दुसऱ्या झाडात एक एवढा तो बी वरती आला, हा, तो लिची आहे. तो लिची आहे. ओके, आता रेकॉर्ड करतो. टाकळ्याचं बी आल्यानंतर ते पूर्ण ज्या वेळेला पिकतं, दाणे त्यातले, त्यावेळेला त्याला रंग येतो वेगळा. आणि त्या रंगामध्ये टेनिक नावाचं एक द्रव्य असतं, ते अधिक असतं. आणि ते पूर्ण दाणा पिकल्यानंतर ते शोषलं जातं त्या दाण्यामध्ये, आणि ते त्या काकीमध्ये येतं, आणि ते कडू होतं. आणि ते कडू होतं. नाही तर चव कशी लागते त्याची? एकदम कॉफी सारखीच चव असते. एकदम कॉफी सारखी. हे एकट्याने बांधले. आफ्टर रिटायरमेंट. हजबंड अँड वाईफ, त्यांनी एकट्याने ही पूर्ण वॉल बांधली आहे. ही माझी वाईफ काही करत नाही. आणि हो. अरे वा, लाईट पण आली. ओके, तर मला सर हाच एक प्रश्न विचारायचा आहे की आता यावर्षी जून आज 18-19 आणि अजूनही पाऊस आला नाही आहे, लक्षणं पण दिसत नाही आहे. आणि तुम्ही एवढ्या वर्षाचं एक्सपिरियन्स, तर त्याच्यामध्ये असं आधी कधी झालं आहे का की पाऊस एवढा उशिरा आला आहे? अधिक महिना होता. 15 दिवस आपल्या तारखेप्रमाणे पुढे गेले. ओके. अमावस्या आणि 1 तारीख असं आलं. हे दर 3 वर्षातून एकदा अधिक मास. ओके. त्याप्रमाणे यावर्षी आला. आणि तो आल्यामुळे पाऊस ऋतू लांबला. ओके. ऋतू लांबला. त्यामुळं पाऊस 20 तारखेच्या बोलण्यातून सुरू होईल असं लक्षण आता दिसतं. ओके. पहिली दिसत नव्हती. वळवाच्या पावसासारखं वाटत. आणि आता जर रेग्युलर पाऊस 2-3 दिवसात सुरू होईल असं नैसर्गिक चिन्ह दिसत आहे. दुःख डोंगराला लोंबत आहे, आडवं येत आहे, बेडक्या राव करून वळलेल्या आहे. आणि
बोगी नावाचा एक पक्षी आहे, हां तो ओरडायला लागला. ओके जशी कोकिळ ओरडते हां तसेच ही पक्षी सुद्धा ओरडते. तर या 4 दिवसामध्ये पाऊस याची शक्यता आहे. आहे. पण असं कधी आधी झालं होतं? 72 साली झालं होतं हां की भातं पूर्ण लागण केली हां आणि पाऊस गेला, हां तो भातं कापलीच नाही. ओके कापताच आलं, पिकच आलं नाही पूर्ण, धरण भरलंच हां आणि मग मोठा दुष्काळ पडला. तो दुष्काळ जवळजवळ 9 महिने चालला. ओके 9 महिने दुष्काळ म्हणजे काय? दुष्काळ म्हणजे पाऊसच नाही. ओके मग त्याच्यामध्ये काय काय? जे साठलेलं पाणी जमिनीत होतं, झरे होते, त्याच्यावर चाललं होतं. आणि नंतर 10व्या महिन्यामध्ये वळवाचा पाऊस झाला. ओके आणि मग पुन्हा निसर्गातलं पाणी जिळवलं आणि मग पाणी भरून आलं. पण तेव्हा दुष्काळात असं काही जीवहानी झाली किंवा जीवहानी नाही झाली, कारण कसं आहे, लोक अगोदर तयारीचा असतं. 1 वर्ष धान्य लोकांच्याकडे असतं हां गेल्या वर्षी. हां ते कसं तरी थोडे थोडे खाऊन त्यांनी दिवस काढले. पण पण पाणी होतं. जनावरांचं संख्या फार कमी. ओके वैरण मिळाली नाही, जंगलात चरायला. हां त्यामुळे जनावरांची संख्या खूप कमी. जनावर म्हणजे आपण पाळलेले जनावर? जंगलातली जनावर कशी असतात, हम्म. ते सैर फिरतात. हां जिथं पाणी असेल तिथे शोधत जातात, ते डोळ्यावर पाणी घेतात. बरोबर. काही जनावर अशी आहे की त्यांना 4 दिवस पाणी मिळालं नाही तरी चालतं. बरोबर आणि काही जनावर अशी आहेत की त्यांना दररोजच पाणी मिळतं. बरोबर त्याच्यापैकी एक भेकरा म्हणून आहे, हरणाचा प्रकार, त्याला दररोज पाणी लागतं. ओके आणि तेव्हा जेव्हा 72मध्ये दुष्काळ आला होता तर किती पाऊस पडला होता? म्हणजे जूनमध्ये पडला होता, जुलैमध्ये पडला होता की नाहीसाच झाला? जूनमध्ये पडला आणि जुलैमध्ये गेला. ओके तो आलाच नाही. तो आलाच नाही. पुढच्या 73च्या मे मध्ये पाऊस पडला. बापरे. पण असं का झालं होतं तेव्हा काही अंदाज होता? नैसर्गिक आपत्ती असावी असं सांगतात. झाडांची तूट झाली ते म्हणतात, पण ते काही योग्य नाही. नैसर्गिक चक्रच बिघडलं होतं. हां म्हणजे सूर्यप्रकाशातून जे बाष्पीभवन होऊन पाणीचे ढग तयार व्हायला पाहिजे होते, हां. ते झालेच नाही. त्यामुळे पावसाचं प्रमाण फार कमी झालं. आणि तेव्हा भारतात सगळीकडे झाला होता की कुठे कुठे दुष्काळ माझ्या पडला होता? माहितीप्रमाणे 4 जिल्ह्यात तर झाला होता. कुठे? 4 जिल्हे. ओके. सातारा, सांगली, मेरठ आणि पुणे. ओके मग बाकी ठिकाणी पाऊस बाकीच्या झाला होता, ठिकाणी धरणांचं पाणी घेऊन लोकांनी शेती केली होती. या 4 जिल्ह्यामध्ये त्यावेळेला धरणं फार कमी होती. बरोबर. सिंचनाची व्यवस्था नव्हती. हां त्यामुळे ती दुष्काळ फार मोठ्या प्रमाणात लोकांना जाणवला आणि लोकांना शिकवून गेला की निसर्ग कसा असतो तो पहा. निसर्गाचा हात कोणी धरणार नाही. बरोबर. निसर्ग लहरी. यावर्षी काय आपल्याला शिकवतोय तो? यावर्षी पाऊसमान वेधशाळेने कमी आहे म्हणून सांगितलेलं आहे. हां परंतु जून जुलैमध्ये महाबळेश्वरला पाऊस पडतोच. आणि तो सरासरी 230 इंच दर्शवतो. बरोबर. यावर्षी झालं असेल. यावर्षी अजूनही सुरू झालाच, पण आता होईल असं दिसतंय. निसर्गाची चिन्ह दिसायला वेगवेगळी. सकाळी पहाटे उठला तुम्ही तर जमिनीवर जे पारू पडतात त्याचा सुगंध एक प्रकारचा वेगळा आहे. तो असा येतो की जमीन तापून जसा पाणी शेम पडल्यावरती येतो. मातीचा सुगंध जो असतो तो आता यायला लागला. पंचांग तुम्ही बघता? मला जास्त पंचांग येत नाही, हां. परंतु तात्पुरतं मी बघतो. त्याच्यामध्ये या वर्षाचा काय उल्लेख आहे, म्हणजे काही स्पेशल आहे? या वर्षीचा पावसाळ्याचं प्रमाण 94% सांगितलं. ओके. मी पंचांगमध्ये आता बघितलं ना, पंचांग नाही बघितलं. आता एक कोणीतरी म्हणत होता की ह्या वर्षी फक्त 60% पाऊस पडणार. तर आता ते अंदाजित अंदाज आता वेगवेगळे काही कोणी करू शकतो.
पण वेधशाळेनं जो अंदाज सांगितला आहे तो 94%चा सांगितला. आणि निसर्गाचं कोणी 1 तासामध्ये 65 किलोमीटरच्या वेगाने वाहणारी वारे, बरोबर आहे. 80 किलोमीटरच्या वेगाने आले तर पाऊस लवकर येईल. बरोबर आहे. हा निसर्गाचा हे आहे. आणि कधी असा पाऊस लांबवलाय म्हणजे नाही. नोव्हेंबर नंतर लांबवलाय असं आपल्या इथे? नोव्हेंबरमध्ये नाही आहे एवढं आठवत, पण या 10 वर्षात तर सरासरी पेक्षा परिमाण चांगलं पडलं. बरोबर. म्हणजे पिकांच्या मशागतीच्या योग्यतेच्या ऋतूप्रमाणे पाऊस थोडा पडला. बरोबर. पण असं कधी झालं नाही की पावसाळा सोडून पाऊस जास्ती पडलाय कधी नाही. तुमच्या आयुष्यात 90 वर्षात? वर्षात असं 2-3 ठिकाणी झालं. 1926 साली अतिवृष्टी झाली होती. हां आणि 1972 साली 73 साली हां 72ला दुष्काळ होता आणि 73ला अतिवृष्टी. ओके. तेव्हा काय झालं होतं नेमकं? त्यावेळेला भरपूर पाऊस झाला. पिकं लांब पाऊस पडत गेला. हां 90 दिवसात होणारी पिकं, संकरी ज्वारी वगैरे, ही उगवायला लागली पाऊस असल्याने. ओके. कणसामध्ये तयार होऊन पाऊस पडला. हां. त्यामुळे तिकडून नुकसान व्हायला. मग ते नोव्हेंबरच्या पुढे पडला होता तेव्हा. कारण भाताचंही असंच आहे ना. मागच्या वर्षी पण आपला नोव्हेंबरपर्यंत ऑलमोस्ट ओढला गेला होता 25 मध्ये. आणि भाताचाच आहे. भारतात 2-3 प्रकारची भात आहे. एक गरवा, निमगरवा आणि गरवा, हे 3 भाग आहेत भाताच्या पिकामध्ये. ज्याचा गरवा आहे तो साधारण 90 ते 110 दिवसात तयार होतो. मध्यम जे आहे तो 120 दिवसात तयार होतो. आणि तिसरा आहे तो जवळजवळ 155 ते 60 दिवस. ओके. 4 महिने. 4 नाही जास्ती. भाताचा पूर्वी येत असताना जर दव पडला किंवा छोटा भुरभुर असा पाऊस पडला तर त्या भाताच्या पिकाचं कळण जास्त होतं, दाणे भरत. ओके. त्याचं कारण असं, ज्या वेळेला भाताला फुलं 1 ते 2 वाजेपर्यंत त्याचा जांभळा फुलतो आणि तो त्याच पिरियडमध्ये जर पाऊस असेल तर त्याचं येणार परागामध्ये पाणी जातं आणि मग ते कुजायला लागतं. ओके. दाणे भरत. असं एक हे आहे. मग आपल्या भागात कुठला लावतो आपण? 90 दिवसाचा किंवा 120? नाही, 110 दिवसाचा. 110 दिवसाचा जास्ती. आता ते 90 दिवसाचा तो संपत आहे. बरोबर. पाऊस जास्त आहे. थँक्यू. नमस्कार. काय झालंय की जे आपलं जग आहे ते छोटं व्हायला लागलं. नैसर्गिक जी बाब आहे ती कमीच व्हायला लागली. बरोबर. आता 14-15 वर्षाच्या मुलांना मुलं व्हायला लागली. म्हणजे काळ एकदम फास्ट चाललेला आहे. आणि बुद्धिमत्तेनं मुलं सुद्धा फास्ट आहेत. हो. आमच्या वेळी जी मुलं होती ती बुद्धीनं थोडी कमकुवत होती. आता जी सर्व प्रकारचा समाजात आता फास्ट होत आहे. लग्न लवकर करतात, मुलं लवकर करतात, पगार जास्त मिळतो, पैशाला किंमत राहिलेली नाही, गरजा जास्त वाढल्यात, लोक सौंदर्याकडे वळाले. कमी कष्टामध्ये जास्त पैसा कसा मिळेल. बरोबर. याच्यावर लोकांचं फोकस आहे. मग तिथं खोटं खरं बोलावं लागलं तरी चालतं. ही नीती तत्व नाही राहिलं. तत्व ॲज अ पुढे आपल्या भारताला, पुढच्या पिढीला तुमचा काही संदेश असेल की कसं राहावं, कसं व्हावं, किंवा काय तत्व आहेत जे आपण पाळलेच पाहिजे, ते तुटले नाही पाहिजेत, आणि त्याच्यामुळे भारत जसा देश आहे, एवढ्या वर्षाची संस्कृती आहे आपली, ती राखीव कशी ठेवता येईल, ती ठेवायची गरज आहे का? आणि जर ठेवायची असेल तर ती कशी ठेवता येईल तुमच्याप्रमाणे? असं सरकारही आता लक्षात आलेलं आहे नैसर्गिक शेती करण्याबद्दल. रासायनिक खतं खाऊन निरनिराळ्या तब्येतीमध्ये आजार उत्पन्न व्हायला लागले आहेत. जसं की आता जास्त कलिंगडामध्ये इंजेक्शन दिलं की कलिंगडाची साईज वाढते, पण त्याची चव किती जाते हे पाहिले बरोबर. फक्त फास्ट जे होतंय पैसा जास्त कसा मिळेल, आणि पुढचं जोपर्यंत हे नैसर्गिक शेती आणि नैसर्गिक बाबी पुढे येत नाहीत तोपर्यंत जगाचं भविष्य खरं दिसत नाही.
मग आता नौजवान पिढीने काय केलं पाहिजे? आता नवजवान पिढीने बुद्धीनं चाललं पाहिजे, हा. समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, सामाजिक बांधिलकी जोपासली पाहिजे, ती जोपासली जात नाही. आणि आपल्या आणि education- नैतिकता जी आहे ना हा ती फार धुळीला मिळाली आहे. माणसाबद्दल माणुसकीचं प्रेम, व्यवहार, दैनंदिन चर्या, सुख समृद्धी जी होती ना ती फार लयाला गेली आहे. तर खोटं बोलणं जास्ती वाढलंय जास्त त्याच्यामुळे. वाढली. आता खरं बोलून प्रत्येक गोष्टीला परत नीतीकडे आणलं पाहिजे. आणलं नैतिकता पाहिजे आणि त्याला फार वेळ लागेल, कारण संस्कृती बदलायला फार वेळ लागतो. बरोबर. आणि आपल्या शैक्षणिक गोष्टींमध्ये काही शैक्षणिक गोष्टीमध्ये आता जी बुद्धी अंक चालला, बुद्धीचा अंक हा. फार जलद गतीने अत्यंत मोठा चाललेला, की त्यामुळं लहान मुलांना, मोठ्या माणसांना तांत्रिक ज्ञान लवकर मिळते. बरोबर आहे. आणि त्यामुळे त्याची प्रतिक्रिया ते करतात आणि मग तसं वागायचा प्रयत्न करतात. मला वाटतं ज्ञान लवकर मिळतंय, पण त्यांना तो एक्सपिरियन्स, जे ज्ञान वापरून त्याच्यातून आकलन काय होतं ते नाहीये. ते नाही, म्हणजे सगळ्यांना ज्ञान भरलेलं आहे, ज्ञानमध्ये माहिती आहे सगळं, पण प्रत्येक वापरता नाही येत. आणि ते वापरलं तरच त्याचं खरं बुद्धी किंवा त्याच्यामध्ये परिवर्तन होईल, की समाज चांगला होईल. आणि भविष्यात कठीण आहे, पूर्वीसारखे दिवस राहणार नाहीत. लोकसंख्या वाढत चाललेली आहे, लोकांच्या गरजा वाढत चालले, लोक आळशी होत चाललेले, कष्ट कमी, उत्पन्न जास्त व्हायला पाहिजे तर सुखसमृद्धी येईल. पण लोकसंख्या वाढते, उत्पन्न कमी, तर मग गणित जमणार नाही ना, लोक उपाशी राहतील. तर गावातला मुलगा गावात राहायला हवा की शहरीत जाऊन अरे बापरे. त्यांनी जॉब शोधायला हवा? काय आता ते हा प्रश्न जरा अवघड आहे. कोयना बघायच्या दृष्टीने हा. खेड्यातला माणूस खेड्यात राहायला पाहिजे, तर आमच्या कोयना भागामध्ये 2-3 अडचणी आहेत. हा. एक तर जमीन घटनाखाली गेलेली आहे, बरोबर. चांगली आहे उत्पन्नाच्या. जे सपाटी होते जास्त. सपाटी होते, ते भाताची शेती वगैरे गेलेली आहे, बरोबर. त्यामुळे उत्पन्नाची वाढ कमी झालेली आहे. शेतीला एकूण 17-18 झालेली आहे, उत्पन्न फार कमी आहे. हा. आणि मग गावामध्ये जी तरुण माणसं आहेत त्यांना उद्योगाला गेल्याशिवाय पर्याय नाही. बरोबर. गावामध्ये जास्त वयस्कर न काम करणारी माणसं घर सांभाळण्यासाठी राहत आहेत, अशी ही झालेली आहे. त्याला 2-3 कारण आहेत. एक व्याघ्र प्रकल्प आहे, त्यामुळं गावांची संख्या जास्त झाली, शेतीला शेतकरी जास्त झाले, नैसर्गिक जे हवामान आहे त्याच्यात बदल झालेला आहे, त्यामुळे हुकमी पीक मिळत नाही. आणि माणसांचा जगलं तर पाहिजे ह्याच्यासाठी प्रयत्न करणं भागच आहे. मग गावी राहून उत्पन्नाचं साधन नाही काय, मग काहीतरी पाहिजे म्हणून लोक नोकरीकडे वाढायला लागले, की उद्योग पैसा जर मिळायला पाहिजे, ते हे जगता येणार नाही. कारण आधी 90 ते 2000 वर्षापर्यंत आपल्या भारतामध्ये 70% शेतकरी होते, हो, रुरल, आणि 30% शहरांमध्ये राहायचे. आता ऑलमोस्ट तो उलटा झाला आहे, की 70% 30%च राहिले आणि ते वयानं जास्ती आहे. आणि 30% मधून आपण ते उत्पन्न काढून शहरात पाठवायला लागतं, कारण शहरी माणूस तर शेती करू नाही शकत आहे. म्हणजे जे 70% करत होतं ते 30%वरती भार पडला, आणि तो 30%चा पण भार आता पडलाय 50च्या वरच्या वयोगटावरती. तर म्हणजे आता त्यांच्याकडनं एवढं उत्पन्न आपण 70% लोकांना किंवा 80% लोकांना जर पोचवायचं असेल तर ते तर शक्य नाही होणार. तर नौजवान उतरलाच पाहिजे परत शेतीमध्ये. आणखी दुसरी गोष्ट असं की नाचणीचं पीक हे फार चांगलं या भागात येत होतं. आता ते डोंगर तोडता येत नाही, त्याला एकच होऊन लागलेलं आहे, त्यामुळं शेती करत नाहीत लोक. उतारावरती नाही करत. उतारावर तर धरणामध्ये माती जाऊन धरण लवकर भरलं जाईल असंही धोरण आहे. त्यामुळे नाचणीची ती फार कमी झाली, ज्याच्यामुळे पौष्टिकता होती धान्यामध्ये ती फार कमी. आणि देशावरचा जर पाहिलं
तर जमिनीचा कस चांगला असतो, मोठे प्लॅट असतात, नैसर्गिक सुविधा असतात आणि मग त्यांचं उत्पन्न त्यांना करता येतं आणि शेती खात्याने आता जास्त उत्पन्न देणारे जाती, जास्त उत्पन्न देणाऱ्या पद्धती, नैसर्गिक शेती सोडून अशी खतं वगैरे वापरून उत्पन्न काढायला लागले. त्यामुळं शहरातल्या लोकांना कसं तरी धान्य पुरवठा होईल, परंतु ह्याच्यापेक्षा जर जास्त शेतकरी राजा राहणार नाही, लोकांना अन्नधान्याचा तुटवडा भागल्यानंतर भागणारच नाही. मला वाटतं शहरात पण प्रत्येकाकडे जेवढी जागा असेल, एक किचनच्या बाहेर प्रत्येकाने काही ना काहीतरी आता लावून फळझाडं तरी लावली ते पाहिजे किंवा प्रत्येकाच्या संस्कृतीमध्ये आहे. आता शेतकरी कशाला म्हणतात, ज्यांना शेतीची आवड आहे, झाड कसं लावायचं, कुठलं लावायचं, शोधीचं लावायचं, फळे येणारं काढायचं किंवा काय त्याच्यापासून उत्पन्न मिळायला असं झाडे लावायची. कुंडीत सुद्धा टमाट्याची झाडं काढता येतात. बरोबर. पण जो शेतकरी असेल तर हा सुशिक्षित समाज जो आहे की ज्यांनी झाडच कधी पाहिलेली नाही, त्यांना हे करायला वेळ लागेल आणि ते केलं तर त्यांना ते जमणार नाही. त्यावेळेला त्याला किती पाणी पाहिजे, कधी लावायला पाहिजे, कोणतं जात लावायला पाहिजे, हे कळायला फार वेळ लागेल. पण आता गरज आहे काळाची की वाटतंय की काळाची गरज खायला मिळाल्यानंतर नाही तर करणार काय, खायला पाहिजे ना काहीतरी. बरोबर. जर खायलाच मिळालं नाही तर प्रयत्न करणार ना, झाडे लावा, पिंपळी लावा, कुंडीत लावा, काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. पर्याय शोधलाच पाहिजे.